आज मी फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी इतके छान नरम सॉफ्ट लुसलुशीत तोंडात टाकता क्षणी मेल्ट होणारे असे हे खमंग टेस्टी ड्रायफ्रूटनी भरलेले असे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे। बनवायची कृती खूप सोपी आहे, झटकेपट तुम्ही बनवू शकता। प्रसादासाठी नैवेद्यासाठी तिकडे बघू शकता। आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी नक्की हे मोदक ट्राय करा। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर साहित्य आपलं खूपच कमी आहे, काही असं विशेष नाही आहे। घरोघरी आता मोदक बनवणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। तर इकडे मी 1 मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतलं आहे। अंदाजे आपण याच्यामध्ये 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। हे बारीक सुकं खोबरं घेतलं आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत, काजू बदाम वगैरे। त्यानंतर इलायची पावडर चिमूटभर टाकायची, साजूक तूप, गूळ घेतलेला आहे थोडासा कुस्करून घेतला आहे। आणि इथे 1 वाटी दूध हवे, म्हणजे गरम केलेलं आहे तापून आणि मग थंड केले। गव्हाचं पीठ 1च वाटी घ्यायचं आहे। हे बघा, पॅन तापत ठेवायचं आहे। सुरुवातीला अजिबात तूप वगैरे काही टाकू नका, गव्हाचं पीठ नॉर्मल असं तुम्ही भाजून घ्या। एकदमच मंद आचेवर तुम्हाला हे पीठ भाजायचं आहे। हे बघा, फक्त आणि फक्त 1च वाटीच्या अंदाजाने मी इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि हे आता आपल्याला बरोबर 2-3 मिनटं तरी भाजायचं आहे, जोपर्यंत ह्याच्या गव्हाच्या पिठामधला कच्चापणा दूर होत नाही, जोपर्यंत याचा रंग चेंज होत नाही ना, तोपर्यंत याला असं सतत भाजत राहायचं। हाय फ्लेम अजिबात करू नका, नाहीतर गव्हाचं पीठ लगेच करपलं जाऊ शकतं, चिटकलं जाऊ शकतं। हे बघा, लगेच असं व्यवस्थित भाजलं ना, मग गव्हाचं पीठ असं रव्यासारखं होतं। आता हे सुकं खोबरं, बारीक किसलेलं खोबरं भेटते बघा रेडीमेड, ते आपण अर्धी वाटी याच्यामध्ये टाकायचं। खूप छान म्हणजे मेल्ट होतात ना, एकदम भारी याची टेस्ट लागते खोबऱ्यामुळं। ओला खोबरा वापरू नका, हे असं सुकं खोबऱ्याचाच किस वापरायचा, अर्धी वाटी 1 वाटी गव्हाच्या पिठाला। आता हे खोबरं आणि गव्हाचं पीठ टाकल्या क्षणी बघू शकता कसा रंग चेंज झाला आहे, असा हलकासा लालसर रंग आलेला आहे। आणि रवाळ असं हे आपलं पीठ भाजून झाले। ह्या ह्या स्टेजपर्यंत तुम्हाला पीठ भाजायचं, 2-3 मिनटं तरी द्यायचे। आणि मंदच आचेवर सुरुवातीला पीठ भाजायचे। आणि खोबरं आणि जेव्हा गव्हाचं पीठ भाजून होतं ना, त्याच वेळेस 1-1.5 चमचा तूप टाकायचं, सुरुवातीला नाही टाकायचं पीठ भाजताना। आणि मग आता हे मिक्स करून घ्यायचं। हे बघू शकता, गव्हाच्या पिठाला आणि जे आपण खोबरं वापरलं आहे त्याला पूर्णपणे कोटिंग करून घ्यायची तुपाची। हे गव्हाच्या पिठाचे मोदक इतके छान लागतात ना, आणि बनवायला तर खूपच सोपे आहेत, झटकेपट तुम्ही प्रसादाला हे बनवू शकतात। एकीकडे मी छोट्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी आणि गूळ असं थोडंसं मिक्स करणार आहे। गूळ आता डायरेक्ट मी याच्यात टाकला असता, पण त्याला वेळ लागेल आणि मग पीठ अजून जास्त भाजलं जाईल। आता इकडे बघू शकता, मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकते। खूप छान अशी हे आपलं गुळाचा पाक तयार होतो। आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त अर्धा कपाच्या पण अंदाजे कमी असं पाणी टाकायचं, म्हणजे पटकन मेल्ट होतो एक छानपैकी। याला असं थोडंसं फक्त मेल्ट होईपर्यंत याला गरम पाण्यामध्ये ठेवायचं। हे बघा, हे अशा गुळाच्या जे गुठळ्या असतात ना, त्या लगेच रव्यामध्ये किंवा असं भाजणीमध्ये मेल्ट होत नाहीत, त्यामुळं थोडंसं याला वेळ द्यायचा। हे बघा, गव्हाच्या पिठाचा आणि खोबऱ्याचा किती छान रंग झाला आहे, बघू शकता तुम्ही। याचा टेक्स्चर अगदी असं वाटते रवाच भाजलेला आहे, इतका मस्त कुरकुरीत झाला आहे भाजून। आणि रंग बघू शकता तुम्ही किती छान चेंज झालेला आहे। 1 वाटी गरम करून दूध तापवलेलं थंड घ्यायचं आहे आणि ते ह्याच्यामध्ये टाकायचं। आणि त्यानंतर आपण टाकायचं लगेचच हे गुळाचं आपण जे केलेलं आहे पाक, तो टाकायचा। अर्धी वाटी 1 गूळ घेतलेला आहे, त्यामुळे बरोबर अंदाज झालेला आहे हा। 1 वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी गूळ पुरेसा आहे। इकडे पण तुम्ही कमी जास्त मग गोड करू शकता, काही हरकत नाही। आता हे मिक्स करून घ्यायचं, हे लगेचच याचा एक बॅटर तयार होतो। आणि आपलं गव्हाचं पीठ इतकं छान भाजलं गेलं ना, तर हे मोदक इतके सॉफ्ट आणि नरम होते ना, वाटणार नाही खाता क्षणी की हे गव्हाच्या पिठाचे मोदक आहेत। हे बघा, किती मस्त सॉफ्ट आणि लुसलुशीत हे पीठ अगदी तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही याचा टेक्स्चर। नरम सॉफ्ट असं हे
पीठ तयार झाले. वरून मी इलायची पावडर टाकलेली आहे आणि परत एकदा जरा मिक्स करून घेते. इलायची पावडर टाकली. हे असं हलक्या हाताने मंद आचेवर मिक्स करून घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार होतात, तर त्यातलाच एक प्रकार आहे गव्हाच्या पिठाचे मोदक. तळणीचे, मिल्क पावडरचे, उकडीचे मोदक सगळे मी तुम्हाला दाखवणार आहेत. हे बघा, आता मी थोडंसं याच्यावर तूप सोडते. तुपाशिवाय ना तर मग मोदकाला चवच नाही. तर हे बघू शकता, छान असं तूप लावून घेतलेलं आहे. आणि आपलं बॅटर बघा किती मस्त झालेलं आहे. एकदम सुटसुटीत, असं कुठे चिटकत नाही, काय नाही, अगदी नरम सॉफ्ट. कारण आपलं पीठ वगैरे नाही गव्हाचं छानपैकी भाजलं गेलं आहे त्यामुळं. हे बघा मस्त झालेलं आहे, अगदी सुटतो आहे, हातालासुद्धा चिटकत नाही जास्त. प्लेटमध्ये थंड करून घेऊया. प्लेटमध्ये काढले आणि तुम्ही बघू शकता हे गव्हाचं पीठ किती मस्त तयार झाले. भरपूर सारे मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत. आवडीनुसार तुम्ही इकडे ड्रायफ्रूट वापरू शकता. हे बघा, आता मिक्स करते आणि गरमागरम हे थोडंसं नॉर्मल थंड करायचं. मिक्स करून घेते सगळे ड्रायफ्रूट्स. भरपूर असं आपण तूप टाकलेलं आहे. गुळाचा छान पाक केलेला आहे याच्यामध्ये आपण. हे बघा, आता हे पीठ किती सुंदर तयार झालं आहे मोदकाचं. तर किती सारे बघा ड्रायफ्रूट मी टाकलेले आहेत. म्हणजे प्रत्येक बाईट्समध्ये आपल्याला ते काय बात आहे, नुसते ड्रायफ्रूट लागतील खाता वेळेस. तर हे मोदकाचं जे साचा आहे ना, त्याच्यामध्ये आपण ह्याला सेट करून घ्यायचं. हे असं गोळा करायचा थोडासा आणि हळूहळू याच्यामध्ये ह्याला सेट करायचं. आता ही प्रोसेस तर सगळ्यांनाच माहिती मोदकाची. हे बघा, जितकं होईल तेवढा दाब द्यायचा, आतपर्यंत असं प्रेस करायचं, म्हणजे छान आकार येतो मोदकाला. हे असं प्रेस करायचं, दाब द्यायचा आणि स्टफिंग छान भरायची. आणि मग जरा तेलकट हात असल्यामुळं ना लगेच हा साचा उघडत नाही माझ्याकडून तरी. स्पेशली हे बघू शकता, लगेच उघडत नाही, थोडा वेळ लागतो मला, कारण माझा हात तेलकट असतो तुपाचा वगैरे. तर त्याला मी आता जरा काढते. बघू शकता लगेच काढलेला आहे. आणि सुंदर असा आपला हा गव्हाचा पिठाचा मोदक बघा किती सुंदर तयार झालेला आहे. पाहता क्षणी खायचं मन झालेलं आहे. तर मी एका प्लेटमध्ये काढते आणि दुसरासुद्धा तुम्हाला मी करून दाखवते. हे असं साचा असला ना झटकीपट मोदक बनतात, काही टेन्शन नाही आहे. हे असे गोळा बनवायचा, थोडीशी लाटी बनवायची आणि याच्यामध्ये प्रेस करून दाब देऊन भरायचं. मग परत एकदा साच्याला दाब द्यायचा, जेणेकरून चांगला शेप येतो, कळ्या छान पडतात. हे बघा मस्त पेड्यासारखे हे मोदक लागतात बरं का, इतके म्हणजे नरम सॉफ्ट आहेत. हे बघा किती सुंदर आणि झटकेपट हे मोदक तयार होतात. ड्रायफ्रूट्सनी भरलेला हा गव्हाच्या पिठाचा स्वादिष्ट मोदक कसा वाटतोय बघू शकता. आता मी हे सगळं करून घेते, प्लेटमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की किती सारे आपले हे मोदक तयार झालेले आहेत. तर हे बघा केलेलं आहे मी नैवेद्याचं ताट आता तयार. हे वरून थोडासा काजूचा तुकडा लावला. हे बघा हे आपले गव्हाच्या पिठाचे मोदक. पाहता क्षणी वाटतच नाही आपल्याला की हे गव्हाच्या पिठाचे मोदक. इतका छान रंग आला आहे, सुंदर असे अप्रतिम झालेले आहेत आणि खायची चव मात्र तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करा. इतके तुम्ही तारीफ करता स्वतःची की काय भारी केलं आहे मोदक. खरंच गणपती बाप्पा तर खुश होणारच होणार, पण जे पण खातील ना ते सुद्धा आनंदी होतील. तर ह्या गणेश चतुर्थीला हे गव्हाच्या पिठाचे मोदक नक्की गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी बनवा. हे बघा आतपर्यंत भरपूर असे ड्रायफ्रूट्स आहेत आणि इलायचीचा स्वाद, गुळाचा एक स्वाद आणि भरपूर तूप टाकलेलं आहे. तर नरम सॉफ्ट आणि मेल्टी असे हे गव्हाच्या पिठाचे मोदक ट्राय नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. वेगवेगळे छान छान मोदक मी तुम्हाला दाखवणार आहे गणेश चतुर्थीमध्ये. तर कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर लाईक करा. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर कसं वाटते आपलं हे नैवेद्याचं ताट. आता मी गणपती बाप्पाला हा नैवेद्य दाखवणार आहे म्हणून मी तोडत नाही आहे, पण तुम्ही पाहू शकतात आपले हे गव्हाच्या पिठाचे मोदक किती छान आणि सुंदर झालेले आहेत. कोणालाही तुम्ही असे सर्व करताना मोदक केले म्हणून भरभरून तारीफ होईल. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडले असेल तर लाईक करा.